तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप रवा घ्यायचा, यात 4 चमचे बेसन घ्यायचं, पाव कपाला थोडं कमी बेसन आहे। त्यानंतर 1 कप बारीक चिरलेलं पालक घ्यायचं, पालक आधी स्वच्छ धुवून निवडून ते बारीक बारीक चिरून घेतलं आहे। आता थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला हे अगदी बारीक फिरवून घ्यायचं। हे बॅटर खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको। आधी थोडंच पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घ्या, त्यानंतर लागलं तर थोडं पाणी घालू शकता। तर डोसा बनवण्यासाठी हे बॅटर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। हे थोडं घट्ट वाटते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन यात मिक्स करून घ्या। आता यात अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा इनो, कारण आपण इन्स्टंट डोसे बनवणार आहोत म्हणून थोडं इनो घालायचं। इनो घातल्यामुळे डोस्याला जाडी चांगली पडते, पण इनो न घालता सुद्धा ह्या बॅटरचे डोसे बनवता येतात। इनो घातल्यानंतर बॅटर चांगलं फुलते, बॅटरची क्वांटिटी वाढते। आता आपण याचे लगेच छान कुरकुरीत डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला गरम झाला, आता तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचे। तेल लावल्यानंतर तव्यावर थोडं पाणी शिंपडायचं, तवा पुसून घ्यायचा, यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही। त्यामुळे डोसा बनवताना प्रत्येक वेळी तव्यावर पाणी सोडून तवा पुसून घ्यायचा। आता 2 चमचे बॅटर घेऊन डोसा बनवून घेऊयात। डोसा अशा प्रकारे पसरवून घ्यायचा, हे खूप फास्ट करायचं। डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर चीज घालून घ्यायचं। चीज नसेल तर फक्त तिखट, मीठ, कांदा, टोमॅटो घालून सुद्धा हा डोसा बनवू शकता। चीज घातल्यानंतर यावर मी बारीक चिरलेला कांदा घालते। त्यानंतर आता यावर थोडं लाल तिखट घालायचं, सांबार मसाला घालायचा। आता 2 मिनिटं हा डोसा भाजून घ्यायचा। पटकन असे डोसे तयार होतात। डोसा भाजून घेतला, काढून घेऊयात। यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता, सांबार बनवा किंवा नुसतं असे खायला हे पालकाचे मसाला डोसा छान लागतात। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी मुरमुरे घ्यायचे। आता ज्या वाटीने मुरमुरे मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा। यात 4 चमचे बेसन घ्यायचं, अंदाजे पाव वाटी बेसन घ्या आणि अर्धी वाटी दही। सगळे प्रमाण एकाच वाटीने मोजून घ्यायचे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं। 2-3 वेळा थोडं थोडं पाणी घाला। बघा अशा प्रकारे मी अगदी बारीक वाटून घेतलं आहे, याचं बॅटर तयार केलं। मिक्सरमधून वाटताना 3-4 वेळा यात थोडं थोडं पाणी घातलं होतं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे डोस्याचं बॅटर मुरू द्यायचं, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे तर रवा थोडा वेळ मुरू द्यायचा। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। बॅटर जर घट्ट वाटत असेल तर यात थोडं पाणी घालू शकता। बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे, थोडं घट्टच पाहिजे, खूप जास्त पातळ करायचं नाही। आता यात अर्धा चमचा मीठ घालायचं, मीठ चांगलं मिक्स करून घ्या। याच्यात आपण इन्स्टंट डोसे बनवणार आहोत म्हणून यामध्ये आता पाव चमचा इनो घालायचा। इनो घातल्यामुळे डोस्याला जाडी छान पडते, पण इनो न घालता सुद्धा तुम्ही याचे छान डोसे बनवू शकता। इनो घातल्यानंतर बॅटर असं छान फुलते। आता याचे लगेच डोसे बनवून घ्यायचे। तर डोसे बनवण्यासाठी इकडे मी नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी तेल लावून घ्यायचे। यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि कपड्याने हे पाणी पुसून घ्यायचं। असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही। तर 2 चमचे बॅटर घेऊन अशा प्रकारे पसरवून घ्यायचं। छान पातळ डोसा पसरवून घ्यायचा। डोसा तव्यावर पसरून घेतला की यावर लगेच सांबार मसाला घालायचा, थोडंसं लाल तिखट घालायचं। सांबार मसाला नसेल तर चाट मसाला घाला। बारीक चिरलेला कांदा घालायचा, टोमॅटो घालायचा, थोडी कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची। आता डोस्यावर थोडं तेल किंवा तूप घालायचं आणि 2-3 मिनिटं डोसा चांगला भाजून घ्यायचा। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। बघा डोस्याला छान रंग आला आहे, डोसा भाजून झाला। आता काढून घेऊयात। बघा डोसा छान कुरकुरीत झालाय
आणखी एक डोसा बनवून दाखवते। प्रत्येक वेळी डोसा बनवताना तव्यावर तेल टाकायचं, त्यानंतर पाणी शिंपडायचं आणि तवा चांगला कपड्याने पुसून घ्यायचा। डोसा तव्यावर पसरवताना फास्ट पसरून घ्यायचा। कांदा टोमॅटो किंवा मसाला न घालता साधा प्लेन डोसा सुद्धा तुम्ही याचा बनवू शकता। सगळे डोसे छान कुरकुरीत होतात, पटकन तयार होतात। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले, सोबतच खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवून घेतली आहे। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा आणि 2 टोमॅटोच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या। त्यानंतर 2 कच्च्या बटाट्याच्या सुद्धा अशा फोडी करून घेतल्या आहेत। बटाटे आधी स्वच्छ धुवून त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं। त्यानंतर यात 1 चमचा जिरं टाकायचं, 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घ्यायच्या, चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि सगळ्यात शेवटी अर्धी वाटी दही टाकायचं आणि 1 वाटी पाणी। आता हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं, याची स्मूथ पेस्ट करायची। 3-4 मिनिटं हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्या। यात टोमॅटोचे किंवा बटाट्याचे छोटे छोटे तुकडे राहायला नको। तर बघा, हे अशा प्रकारे अगदी बारीक वाटून घ्यायचं। थोडं घट्ट वाटत असेल तर यात पाणी घालून घ्या। आधी 1 वाटी पाणी घातलं होतं, आता पुन्हा अर्धी वाटी पाणी घातलं आहे। हे बॅटर खूप जास्त पातळ पण करायचं नाही, थोडं घट्टच पाहिजे। याचे आपण छान कुरकुरीत डोसे बनवणार आहोत। इन्स्टंट डोसे बनवणार आहोत, त्यामुळे यात मी अगदी थोडा सोडा घालते। सोडा घातल्यामुळे डोस्यावर जाळी छान पडते, पण सोडा न घालता सुद्धा तुम्ही याचे छान कुरकुरीत डोसे बनवू शकता। आता आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊयात। तर त्यासाठी इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तव्याला आधी तेल लावून घ्यायचं। तवा चांगला गरम झाला आहे, आता यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि हे पाणी असं टिश्यू पेपरने किंवा कपड्याने पुसून घ्यायचं। असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही। डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर तेल घालायचं। आता डोसाला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। डोसाला छान रंग आला आहे, आता काढून घेऊयात। बघा, छान कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। पटकनचे डोसे तयार होतात। आणखी एक डोसे बनवून दाखवते। ह्या तव्यावर डोसे अजिबात चिटकत नाही आणि छान कुरकुरीत होतात। हा इंडस व्हॅलीचा कास्ट आयरन तवा आहे। ह्या तव्याची लिंक मी व्हिडिओ खाली प्रॉडक्टमध्ये दिली आहे। दुसरा डोसा सुद्धा आपण भाजून घेतला आहे। तर इथे मी काही डोसे बनवून घेतले, काही असे बनवून घेतले, काही डोस्यांचा रोल केला आहे। हे डोसे नुसतं असे खायला छान लागतात किंवा यासोबत बटाट्याची भाजी बनवा, खोबऱ्याची चटणी बनवू शकता। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ 3 तास पाण्यात भिजत ठेवली होती। दोन्ही डाळ चांगल्या मुरल्या आहेत। मुगाच्या डाळीमधलं सगळं पाणी काढून घेतलं, पण उडदाच्या डाळीमध्ये थोडं पाणी ठेवायचं। आता हे दोन्ही डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि हे उडदाचं डाळ भिजवलेलं पाणी यामध्ये घालायचं। यात थोडंसं अद्रक घालायचं आणि 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आणि आता हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। खूप बारीक वाटायचं, रवाळ किंवा डाळीचे कण राहायला नको। तर हे मी मिक्सरमधून वाटून घेतलंय, बघा अगदी स्मूथ वाटलं आहे। आता आपल्याला डोस्यावर घालण्यासाठी मसाला तयार करायचा। त्यासाठी इथे प्लेटमध्ये मी 1 गाजर किसून घेतलं, 1 बारीक चिरलेला कांदा घेतला, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि चीज घेतलं आहे। चीज घालणे ऑप्शनल आहे, असेल तर घाला किंवा ह्या भाज्या घाला। शिमला मिरची असेल तर शिमला मिरची सुद्धा घालू शकता। आता या सगळ्या भाज्या आणि चीज एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या। त्यानंतर यात चवीनुसार थोडं मीठ घालायचं, पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा। चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस घाला। आता हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हा आपला मसाला तयार झाला आहे। डाळ सुद्धा आपण मिक्सरमधून वाटून घेतली होती, ही सुद्धा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। मिश्रण घट्ट आहे, तर यात थोडं थोडं पाणी घालून हे थोडं पातळ करायचं, पण खूप जास्त पातळ करू नका। थोडं चवीनुसार मीठ घालायचं। मीठ सुद्धा यात चांगलं मिक्स करून घ्या। हे असं 4-5 मिनिटं फेटून घ्या।
बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे, खूप पातळी नाही आणि खूप घट्ट पण नको। याचा आपण छान कुरकुरीत मसाला डोसा बनवणार आहोत। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। हा कास्ट आयरनचा तवा आहे। तवा गरम होण्याआधीच याला तेल लावून घ्यायचं आणि तवा गरम झाल्यानंतर यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि हे पाणी असं कपड्याने पुसून घ्यायचं। असं पाणी शिंपडून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तव्याला चिटकत नाही। आता इथे मी 1.5 चमचा बॅटर घेऊन डोसा बनवून घेत आहे। ही प्रोसेस खूप फास्ट करायची, तुम्हाला डोसे लहान मोठे कसे बनवायचे त्यानुसार बनवा। आता हा डोसा सुकण्याआधीच यावर आपण हा जो मसाला करून ठेवला होता हा मसाला घालायचा। पूर्ण डोस्यावर मसाला घालून घ्या। मसाला घातल्यानंतर तो असा थोडा दाबून घ्यायचा, यामुळे तो व्यवस्थित बसतो। आणखी थोडं चीज घालायचं असेल तर वरून चीज घालून घ्या। आता 2 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर डोसा भाजून घ्यायचा। डोस्याचा रंग थोडा बदलला, डोसा भाजून झाला आहे, काढून घेऊयात। छान कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। पटकन हे डोसे तयार होतात आणि छान कुरकुरीत होतात। डोसा तोडून दाखवते, बघा किती कुरकुरीत झाला आहे। पटकनच हे डोसे तयार होतात, खूप हेल्दी आहे। मुलांना टिफिनसाठी बनवून द्या, चीज घातल्यामुळे मुलं खूप आवडीने खाणार, किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता। तर तुम्हाला आजचा हा डोस्याचा प्रकार कसा वाटला मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले आहे। कोणतेही तांदूळ घेऊ शकता, मी इडलीचे तांदूळ घेतले। यातच अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा, अर्धी वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथीदाणे घ्यायचे। आता यात पाणी टाकायचं आणि 2 पाण्याने हे चांगलं धुवून घ्यायचं। तर डाळ, तांदूळ आणि साबुदाणा मी धुवून घेतला। आता पुन्हा यात 1-1.5 ग्लास पाणी टाकायचं आणि 4 तास हे भिजत ठेवायचं। आता 4 तासानंतर पाहूया, डाळ साबुदाणा चांगला मुरला आहे, तांदूळ सुद्धा मुरले आहेत। आता हे मिक्सरमधून 2 बॅचेसमध्ये थोडं थोडं वाटून घ्यायचं। हे मिक्सरमधून वाटताना यात हे जे डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी होतं हेच घ्यायचं। पूर्ण पाणी आपल्याला लागणार नाही आहे, थोडं थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या, यामुळे पीठ चांगलं फर्मेंट होते। दुपारी किंवा संध्याकाळी डाळ तांदूळ साबुदाणा भिजत ठेवा, म्हणजे मग रात्री हे मिक्सरमधून वाटून रात्रभर फर्मेंट करता येईल आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही याचा नाश्ता बनवू शकता। तर मी हे मिक्सरमधून वाटून घेतलंय, बघा असं अगदी बारीक वाटायचं। थोडं रवाळ असलं तर चालेल, पण खूप जाड वाटायचं नाही। आता यावर झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 तास हे बॅटर फर्मेंट होऊ द्यायचं, रात्रभर ठेवा। आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया, बघा पीठ चांगलं फर्मेंट झालं आहे। आपण पीठ आधी आंबवण्यासाठी ठेवलं होतं तेव्हा ते अर्धच गंज होतं, आता हे गंज भरून फुललं आहे। पीठ फर्मेंट केल्यानंतर असं खूप वेळ फेटायचं नाही, लगेच यात आता मीठ टाकून घेऊया। तुम्हाला जेवढ्या पिठाचे डोसे बनवायचे आहे तेवढं पीठ साईडला काढून त्यामध्ये मीठ टाकून घ्या। आता आपण याचे स्पंज डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम करायला ठेवला की याला लगेच तेल लावून घ्यायचं। तवा चांगला तपला आहे, आता गॅस मोठाच ठेवायचा आणि 1 चमचा बॅटर घेऊन असं पसरवून घ्यायचं। बॅटर तव्यावर पसरून झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा। बघा डोस्यावर छान होल्स पडत आहे, जाडी पडली आहे। ह्या स्पंज डोस्याचं बॅटर खूप घट्ट ठेवायचं नाही, घट्ट ठेवलं तर त्यावर अशी जाडी पडत नाही, त्यामुळे बॅटर थोडं पातळ करायचं। आता यावर झाकण ठेवायचं। असं झाकण ठेवल्यामुळे वाफेने वरच्या बाजूने सुद्धा डोसा चांगला भाजला जातो। आता यावर थोडं तेल किंवा तूप घालायचं। हे गरम गरम स्पंज डोसे तूप घालून खूप छान लागतात। डोसा चांगला भाजला गेला आहे, आता काढून घेऊयात। आणखी एक डोसा बनवून दाखवते। ह्या बॅटरचे तुम्ही इडल्या बनवू शकता किंवा उत्तप्पा सुद्धा बनवू शकता। कांदा टोमॅटो मसाला घालून याचा छान उत्तप्पा तयार होतो। तर याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। तर इथे मी काही स्पंज डोसे बनवून घेतले आहे। बघा प्रत्येक डोस्यावर छान जाडी पडली। डोस्यासोबत खाण्यासाठी सांबार किंवा खोबऱ्याची चटणी बनवा, खूप छान लागतात। एखाद्या दिवशी मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा जेवणासाठी सुद्धा हे डोसे बनवू शकता।